महायुतीमध्ये मनसे येणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। युतीसाठी मनसेचे दरवाजे बंद झाल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। टोलनाक्याची तोडफोड झाल्याच्या मुद्द्यावरून भाजपने अमित ठाकरेंना कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा असा सल्ला दिला होता। मात्र या सल्ल्याने नवी राजकीय लढाई सुरू झालेली आहे। पाहणार आहोत याविषयीचा सविस्तर वृत्तांत। मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरच्या टोल नाक्याची तोडफोड केली। अमित ठाकरे यांचा जाणीवपूर्वक अपमान झाल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। यानंतर भाजपने व्हिडिओच्या माध्यमातून अमित ठाकरे यांना कधीतरी बांधायला सुद्धा शिका असा सल्ला दिला। इतकंच नाही तर दादागिरी भाजप सरकार खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आला होता। भाजपचा हा सल्ला आणि इशारा राज ठाकरे यांनी गांभीर्याने घेतला आणि पुढच्या राजकारणाचे संकेत दिले। भाजप सोबत जाण्याचं कसं आहे, मी आत्ताच आमच्या विभागाध्यक्षांशी बोलत होतो। कोणी कोणाला तरी भेटलं की युत्या नसते होत, कळलं का? हे यांना भेटले की लगेच युती होते का? आता मी बाळासाहेबांचं एक पुस्तक प्रकाशनाला केलं होतं मुंबईला, त्यावेळेला पवारसाहेब तिथे स्टेजवरती होते। युती झाली का लगेच? राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। राज ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत अंगावर भगवी शालही पांघरली। मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा राज ठाकरे यांनी हाती घेतल्यानंतर सरकारनं तो तातडीनं सोडवला। माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजार हा मुद्दा सुद्धा राज ठाकरे यांच्या आक्षेपानंतर तातडीनं निकाली काढण्यात आला। त्यामुळे मनसे युतीत जाण्याची चर्चा सुरू झाली होती। मात्र आता राज ठाकरे यांनी युतीची दारं बंद केल्याचं सांगितल्यानंतर भाजपनं सुद्धा जोरदार पलटवार केलाय। युतीचे सर्व दरवाजे बंद आम्ही केले असं राज ठाकरे म्हणतात। कुठल्या पक्षाबरोबर युती करावी न करावी हा पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचा विषय आहे, त्या विषयावर मी भाष्य करणार नाही। टोल नाक्याच्या तोडफोडीमुळे अमित ठाकरे यांची राजकारणात जोरदार एंट्री झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मनसेच्या कार्यकर्त्यांनी याआधी राज्यातले अनेक टोल नाके फोडलेत। राज ठाकरे यांच्यामुळे 65 टोल नाके बंद झाले होते, तर भाजपनं अमित ठाकरे यांना दिलेल्या सल्ल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सोशल मीडियात जशास तसं उत्तर दिलंय। या सगळ्यांची परिणिती अखेर युतीची दारं बंद होण्यात झाली आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।